नमस्कार. आपण पाहत आहात राजगीर एक्सप्रेस लाईन. पाहूया आजची बातमीपत्र. तत्पूर्वी चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया सविस्तर बातमीपत्र. समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी आरटीओ प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरील वेरूळ इंटरचेंज टोल नाक्यावर प्रादेशिक परिवहन कार्यालय वैजापूर यांच्या वतीने प्रवासी वाहनांची सखोल तपासणी करण्यात आली. या कारवाई दरम्यान वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, वाहन परवाना, विमा, प्रदूषण प्रमाणपत्र तसेच इतर आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. याशिवाय वाहन चालकांची ड्रंक अँड ड्राईव्ह चाचणी देखील घेण्यात आली आणि प्रवासी वाहनातील आपत्कालीन मार्गाचीही तपासणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांना समृद्धी महामार्गावरून प्रवास करण्यास मज्जाव करण्यात आला असून त्यांना पर्यायी मार्गाने जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. सहाय्यक वाहक निरीक्षक पूजा कुचे यांनी सांगितले की समृद्धी महामार्गावरील सुरक्षित आणि शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था कायम ठेवण्यासाठी छत्रपती संभाजीनगर आणि वैजापूर आरटीओ कार्यालयातील अधिकारी 24 तास तपासणीसाठी कार्यरत आहेत. प्रवाशांच्या सुरक्षितेला सर्वोच्च प्राधान्य देत ही तपासणी मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे आरटीओ प्रशासनाने स्पष्ट केले. वैजापूर विधानसभा मतदारसंघाने विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम अर्थात SIR 2026 अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशनानुसार उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी डॉक्टर अरुण झराड यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या मोहिमेत मतदारसंघातील 3,15,609 मतदारांचे घरोघरी सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. तसेच सर्व मतदारांना फॉर्मचे 100% वितरण आणि 2,68,482 फॉर्मचे डिजिटायझेशन पूर्ण करत संपूर्ण प्रक्रिया 100% पूर्ण करण्यात आली आहे. या यशामागे निवडणूक प्रशासन, 35 पर्यवेक्षक, 353 BLO आणि 284 BLO सहाय्यक यांच्या समन्वयपूर्ण कार्याचा मोठा वाटा असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. दरम्यान 24 ते 28 ऑगस्ट दरम्यान मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होणार असून 24 ऑगस्ट ते 22 ऑक्टोबर या कालावधीत नागरिकांना दावे आणि हरकती दाखल करण्यात येणार आहेत. त्यानंतर 27 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी नागरिकांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी डॉक्टर अरुण झराड यांनी केले. महाराष्ट्राचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दौलताबाद येथील अंजना स्कूल ऑफ एक्सलन्सला सदिच्छा भेट देत विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. विद्यार्थ्यांमध्ये बसून त्यांच्या शैक्षणिक प्रगती, भविष्यातील ध्येय आणि करिअर विषयी चर्चा करत त्यांनी कठोर परिश्रम, शिस्त आणि सकारात्मक विचार हाच यशाचा खरा मंत्र असल्याचे सांगितले. यावेळी विद्यार्थिनींनी औक्षण करून त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. दर्जेदार शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सामाजिक मूल्य आणि शिस्त रुजवण्याची जबाबदारी शाळांची असल्याचे जयस्वाल यांनी नमूद केले. अपयशाला न घाबरता सातत्याने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी शाळेचे संचालक शंकर पल्हाळ यांनी शाळेच्या शैक्षणिक वाटचालीची माहिती दिली. शाळेच्या वतीने राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला शाळेचे पदाधिकारी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वैजापूर तालुक्याचे आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील वैजापूर, शिरूर आणि विरगाव या पोलीस ठाण्यासाठी नवीन इमारती उभारण्यासाठी 12,75,00,000 रुपयांचा निधी मंजुरी झाला आहे. या निधीतून तिन्ही ठिकाणी आधुनिक आणि सर्व सुविधांनी सुसज्ज पोलीस ठाण्याच्या इमारती उभारल्या जाणार आहेत. यामुळे पोलीस प्रशासन आणि अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून नागरिकांना अधिक जलद आणि प्रभावी पोलीस सेवा मिळणार आहे. वैजापूर गंगापूर मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांनी या संदर्भात सोशल मीडियावर मंजुरीबाबत माहिती दिली आहे. सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर वैयक्तिक प्रसिद्धीसाठी रील्स, शॉर्ट व्हिडिओ किंवा व्लॉग्स तयार करू नयेत असे स्पष्ट निर्देश छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार शासकीय कार्यालय, शासकीय वाहने, गणवेश, पदनाम, राज्य चिन्ह, राजमुद्रा तसे इतर शासकीय संसाधनाचा वापर करून इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वैयक्तिक प्रसिद्धी मिळवण्यासाठी व्हिडिओ प्रसारित करण्यास मनाई करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या कृतीमुळे शासन आणि प्रशासनाबाबत नागरिकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शासनाच्या सोशल मीडिया वापरासंदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकारी आणि किंवा कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देखील जिल्हाधिकारी कार्यालयाने दिला आहे. हे होते आजचे बातमीपत्र. या व अशाच बातम्यांसाठी पाहत रहा राजगीर एक्सप्रेस लाईन. धन्यवाद.